एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू फ्रेश व्लॉग. सॉरी, गुड मॉर्निंग नाही तर गुड आफ्टरनून आहे, कारण मी माझी सर्व कामं आवरल्यानंतर आज व्लॉग स्टार्ट करते. मिनी व्लॉगचं सुद्धा मी काहीच शूट केलेलं नाही आहे सकाळपासनं. तर असं झालं की आज भाऊ आला होता आणि घर पण खूप घाण झालं होतं. मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये बोलले मी आज काहीच करणार नाही. आणि आज आहे संडे. मग काल पण मला सुट्टीच होती सॅटर्डेची, बट मला काल शूट भरपूर होते, तुम्ही पाहिलंच असेल. आणि त्यामुळे मी काहीच करणार नव्हते. बहिणीला पण एकच दिवस सुट्टी होती काल. आज संडेला तिचं ऑफिस आहे. तर मग शनिवारी तिनं पण काहीच केलं नाही. तिनं फक्त भाजी वगैरे केली आणि मी माझे शूट वगैरे तेच केलं. घर खूप घाण झालं होतं आणि मला बसूच वाटत नव्हतं, म्हणून ना मी एवढं फास्ट 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 उठल्यापासून योगा वगैरे करून सर्व काही आवरलं. आणि मेन म्हणजे फरशी पुसायची होती. कोपऱ्यात जाऊ जाऊ फरशी पुसली आहे. आणि आता माझी पाठ एवढी जास्त दुखती आहे ना, मी काय सांगू तुम्हाला. खूप म्हणजे खूप बेकार. मला जेवण पण करू वाटत नाही, म्हणजे माझ्या पोटात पण असं दुखतंय. त्याच्यामुळे असं जेवण करायची मला इच्छाच होत नाही आहे. बट काय करू आता. आता बहुतेक मी वॉकिंगला जायच्या अगोदर खाईल, एखादी चपाती खाईल, कारण भूकच नाही आहे. मग मी माझं आता इकडे ना काम करत होते, स्क्रिप्ट वगैरे लिहायचं. आणि मी विचार करते आता मिनी व्लॉगमध्ये ना मी थोडंसं मोटिवेशन टाईप बोलेल, मोटिवेशन चालू करेल. कारण रुटीन जो आहे तो व्हिडिओमध्ये चालू असतो, तुम्ही पाहताच. आणि जे मला बोलायचं आहे मेन पॉईंट ते पण मी बोलेल, बट जे जास्त हे गरजेचं आहे ना ते मोटिवेशन. मी माझ्या लाईफमध्ये काय काय फॉलो करते, व्हिजन बोर्ड असेल, मॅनिफेस्टेशन असेल. त्यानंतर हां, लाँग व्हिडिओ पण मी प्लॅन करते आहे की लाँग व्हिडिओ मी ह्याच्यावर बनवेल. काय म्हणतो आपण, काय म्हणतो, और माझी पाठ लाँग व्हिडिओ बनवणार आहे की मी स्टडी कसं करायचं, सेपरेट बनवणार आहे वरून. की 10वी असेल तर त्यांच्यासाठी त्यांनी कसं करायचं. त्यानंतर डिप्लोमा असेल, इंजिनिअरिंग असेल त्यांच्यासाठी पण पूर्ण डिटेलमध्ये मी सांगणार आहे कसं करायचं. कारण मी जे वे वापरायचे ना, मी ज्या ज्या असं म्हणजे काय टेक्निक वापरायचे ना, त्या खरंच खूप जास्त भारी होत्या. आणि मेन म्हणजे ना त्या कधीच विसरायचं नाही त्या पद्धतीने अभ्यास केलेलं. सो मी ते सर्व तुम्हाला सांगायचा प्लॅन करते आता व्हिडिओजमधून. सो तुम्ही इंटरेस्ट असाल या टॉपिकमध्ये तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मिनी व्लॉगसाठी तरी मी प्लॅन करते की डेली मी काही ना काही कोणत्याही एका टॉपिकवर थोडंफार 4 चांगल्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करेल. आणि ना माझी लाईफ अशीच आहे यार. मी ना मला बाहेर काय चाललंय, कोणाचं काय होतंय, कोण इकडे गेलं, कोण तिकडे गेलं, ह्या गोष्टी बघण्यापेक्षा ना मला माझ्या लाईफमध्ये इम्प्रूव्हमेंट करायला खूप जास्त आवडतं. मी आणखीन काय नवीन करू शकते, मी तुम्हाला आणखीन काय नवीन देऊ शकते, मी एडिटिंग किती चांगली करू शकते अजून. मी अजून माझ्या जे काही मी बनवते, दुसऱ्या अकाउंटची व्हिडिओ बनवते, मी त्याच्यावर आणखीन कसं चांगलं हे करू शकते. घरामध्ये डेकोरेशन अजून काय चांगलं करू शकते. क्लिनिंगमध्ये मला जर कुठं घाण दिसतंय तर मी परत क्लिनिंग करू का, हे असलं सर्व मी विचार करत बसलेले असते. आणि खरं सांगू का तुम्हाला, मला ना दिवसात 24 तास असतात. बरोबर, दिवसात 24 तास असतात. त्यातले मी झोपत असेल 6 किंवा 7 तास झोपत असेल. रात्री 10 ते सकाळी 5. 6 किती झाले, 7 तास झाले. ओके. तर बाकीचे जे उरतात ना, किती, 4 आणि 3 7, 17 तास, राईट. 17 तास. 17 तास एकतर त्याच्यातले समजा 5-6 तास माझं कामात जातात, घरातले कामं वगैरे हे सर्व. त्यानंतर 5-6 तास ऑफिसच्या कामात. ओके. त्यात पण माझं ते कामं चालू असताना पण ना बॅक ऑफ द माइंड माझं चालू असतं की मला हे करायचं आहे, माझ्या कॉन्टेंटमध्ये हे आणायचं आहे, मला असं पाहिजे, मला हा सेटअप इकडे पाहिजे, हे झाड इथं पाहिजे. असं कंटिन्यू माझ्या डोक्यात काही ना काही असतं. माझ्या माझ्या जर्नलिंगमध्ये मला आज हे लिहायचं आहे, मला ते करायचं आहे. असं कंटिन्यू चालू असतं. 1 मिनिटसुद्धा मला वेळ भेटत नाही की काय करू, काय म्हणजे की हिनं काय करते, तिनं काय करते, ही मैत्रीण कुठं आहे, ती मैत्रीण कुठे आहे, असं ना मला डिस्कस करायला वगैरे वगैरे अजिबात वेळ भेटत नाही. आणि त्यामुळे मला मेन म्हणजे एकटं राहायला, तुम्ही म्हणता ना सर्व एकटं राहायला भीती वाटत नाही का वगैरे, तर यामुळे मला एकटं राहायला आवडतं. की मला गॉसिप्स करायला नाही आवडत. उगाच ह्याच्याबद्दल बोला, त्याच्याबद्दल बोला, 4 गोष्टी निगेटिव्ह घ्या, परत त्याच गोष्टी डोक्यामध्ये हे होऊन जातात. त्याच्यामुळे ना आपण भलं आणि आपलं काम भलं. आणि माझ्या मम्मीकडूनच मी ही गोष्ट शिकली आहे. मम्मी पण ना माझी सर्व काम झालं, आवरलं की मस्त शिवायला बसते. तर तिचं काम करत बसते. कोणाचं 1 नाही, 2 नाही, कोणत्या बायात जाणं नाही, गप्पा मारणं नाही, काही नाही.
आणि तसंच चांगलं आपल्या आपल्या स्वतःच्या इम्प्रूव्हमेंटवर लक्ष देणं ना खूप जास्त गरजेचं आहे सध्या तरी. दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे ढवळाढवळ करण्यापेक्षा. आणि त्याने काय म्हणतो आपण त्याने त्याने आउटपुट तरी काय भेटणार आहे ते सर्व करून? तुमच्या लाईफमध्ये काही चांगलं होणार आहे त्याच्याने? किंवा तुम्हाला पैसा भेटणार आहे? किंवा तुम्हाला मनाला शांती भेटणार आहे? काहीच नाही ना. सो गरजच नाही आहे त्या गोष्टींची असं वाटतं मला. त्याच्यापेक्षा आपण काय करू शकतो, जर तुम्ही हाऊसवाईफ असाल, तुम्ही लेकरांसाठी काय करू शकता? लेकरांना काही नवीन शिकवू शकता, त्यांना नवीन काय क्लास लावू शकता का? ह्या गोष्टी तुम्ही याच्यावर फोकस करा, या गोष्टींवर काम करा यार. खूप जास्त खूप भारी वाटतं. आणि ज्या दिवशी आपली सर्व कामं दिवसभरात नीट प्रॉपर होतात ना, त्या दिवशी झोप पण एवढी भारी लागते ना. तुम्ही करून बघा एका दिवशी. ठरवा सकाळी मला हे करायचं आहे सर्व काही. आजच हा व्लॉग आजच हा व्लॉग बघा. एक कमेंट आली आहे, "तू खूप हार्डवर्किंग मुलगी आहे रुपाली." थँक यू सो मच रुपाली, जर तू हा व्लॉग बघत असशील तर. आय डोंट नो तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहेत का लहान आहेत, बट थँक यू सो मच. आणि मेन म्हणजे ना, तुम्ही आजच हा व्लॉग बघितल्यानंतर ना तुम्ही ठरवा, आज मला ह्या 4 गोष्टी नवीन करायच्यात. मी हे नवीन करणार आहे, माझ्या मुलांना हे शिकवणार आहे, हे करणार आहे. तर ते सर्व कंप्लीट करा झोपायच्या अगोदर. आणि ना एक लिस्ट बनवली, अगोदर तर लिस्ट बनवा. त्यानंतर रात्री ना त्या लिस्टला टिक करा तुम्ही हे कामं केलेत म्हणून. तुम्हाला एवढं भारी वाटेल, एवढं भारी वाटेल. मी लिहून देते. खूप भारी वाटेल. आणि मी हे अगोदरपासून माझ्या लाईफमध्ये फॉलो करत आली आहे. जेव्हा शाळेत होते ना तेव्हापासनं. त्यामुळे मला ना काही गोष्टी खूप इझिली माझ्याकडून होऊन जातात. मी खूप इझिली त्या पूर्ण करते. तर असे छोटे-छोटे टेक्निक असतात. त्या टेक्निक वापरायच्या. स्ट्रेस येत नाही. काही-काही जण म्हणतात आम्हाला टेन्शन येतं, डिप्रेशन येतं. असतात काही गोष्टी येत असतं. बट मग त्या गोष्टींनी तर काही साध्य होणार नाही आहे. काही चांगलं होणार नाही आहे. त्यामुळे त्या गोष्टी जिथल्या तिथं सोडून दिलेल्याच चांगल्या ना. त्यापेक्षा जे काही नवीन येणार आहे, नवीन होणार आहे, उद्या काहीतरी नवीन चांगलं होणार आहे, त्या गोष्टीवर फोकस करून त्या गोष्टींसाठी आणखीन मी काय चांगलं करू शकते, मी कोणता चांगला ड्रेस घालू शकते, मी चांगला मेकअप करू शकते, असं विचार करा ना. त्या गोष्टीबद्दल पॉझिटिव्ह राहा. जे झालं आहे, जे वाईटच झालं जे होणारच होतं त्याला आता काय विचार करून तरी उपयोग ना. तर बस झालं, खूप झालं आजच्यापुरतं मोटिवेशन. तर आता काय करते मी, माझं जर्नलिंग करायचं मला थोडेफार. माझं आता न्यू वीक स्टार्ट होते ना उद्यापासून, तर वीकली गोल्स प्लॅन करायचे आहेत. मागच्या वीकमधले माझे 3 गोल्स पूर्ण झाले, बट 3 गोल्स नाही झाले. सो इट्स ओके, एवढा काही लोड नाही घेणार. कारण ते तुमच्यामुळेच नाही झाले. तुम्ही ना Instaला मला फॉलोच नाही करत. व्हिडिओज बघता, व्हिडिओजला छान 2-2, 2.5-2.5 लाख व्ह्यूज देता एका दिवसामध्ये आणि फॉलोच नाही करत. पण जाऊ द्या, तुमची इच्छा. तर असंच बोलते आहे मी. तर तेच गोल होते माझे, की मला 88K फॉलोअर्स पाहिजे होते फर्स्ट वीकमध्ये, बट नाही झाले. इट्स ओके, होतील तेव्हा होतील. मी माझं काम करते आहे, मी कर्म करते आहे, मी काही वाईट करत नाही आहे. सो माझ्या कर्माची फळं मला हळूहळू का होईना भेटतील. आणि जे हळूहळू भेटतं तेच लास्टपर्यंत चालतं. सो चला, आता मला या वीकचे गोल्स बनवू द्या माझे आणि त्यानंतर मग मी जेवण करेल. कारण आता ऑलमोस्ट 3 वाजलेत. सर्व काम करता करता 3 वाजले. भाऊ पण गेला, त्याची नाईट शिफ्ट आहे आज. तो पण खूप जास्त मेहनत घेतो. त्याला पण मी सांगत असते असं कर, तसं कर. तर आज तर त्याची नाईट शिफ्ट आहे, मग तो गेला. काल रात्रीच आला होता. आणि आमचा आज प्लॅन होता की सिंहगडला जायचं म्हणून सकाळी सकाळी लवकर. बट नंतर विचार आला की आज संडे, खूप जास्त गर्दी असेल, ट्रॅफिक असेल. मग तो पण उठला नाही. त्याला काल जॉबवरून आला होता काम करून आणि मग आज परत जायचं होतं. मग तो पण उठला नाही, म्हणून म्हणलं जाऊ द्या, कॅन्सलच केलं. मग आता बुधवारी वगैरे आळंदीला जायचा प्लॅन चालू आहे. आळंदीला पण जायचं मागच्याच आठवड्यात चालू होतं, बट ते पण कॅन्सल झालं. आणि मी यावर्षी ना माझी स्किन क्लिअर मॅनिफेस्ट करते आहे आणि त्याचा रिझल्ट मला जानेवारीपासूनच जाणवतो आहे. तुम्हाला दिसतच असेल. सो मॅनिफेस्टेशनसुद्धा खूप छान काम करतं. त्याबद्दल पण तुम्हाला ऐकायला आवडेल का वगैरे मला नक्की कमेंट करून सांगा. मी प्लॅनिंग करून ते व्हिडिओज तुमच्यासाठी बनवेल. ओके. तर चला, आता मला काम करू द्या. खूप जास्त बडबड बडबड केली मी. आणि मग मी काम करते. मग जेवण वगैरे करून आपण जाऊ वॉकिंगला. पाठ दुखते बट मी माझे 10,000 स्टेप्स पूर्ण करणार आहे. त्यात ब्रेक घेणार नाही आहे, कारण वजन पण आपल्याला लवकर कमी करायचं आहे. ओके. चलो, मी एक गोष्ट दाखवते. जस्ट मी आता कंप्लीट करत होते, तर मला इच्छा झाली. आज 11 तारीख आहे. सो हा व्लॉग तुमच्यापर्यंत येणार आहे 12-13ला येणार आहे. ओके. ट्यूजडेला. तर येस, डेली व्लॉग माझे ज्या मला हॅबिट कन्सिस्टंटली फॉलो करायच्यात, मेन हॅबिट त्या मी इकडे लिहिलेल्या आहेत. ओके.
तर त्या कंप्लीट झाल्या की नाही माझं तुम्ही एका वीकचं तुम्ही इकडे प्रोग्रेस बघू शकता. मला डेली इंस्टाग्राम आणि यूट्यूबला डेली व्लॉग टाकायचं, मी कन्सिस्टन्सी ठेवायचं प्रॉमिस केलं होतं आणि ते मी आज 11 दिवस झालेत आणि 11 व्हिडिओज मी पोस्ट केलेले आहेत. त्यामुळे कॉंग्रॅच्युलेट टू मी. त्यानंतर मेडिटेशन, योगा अँड अफर्मेशन्स. तर यात मी इथे 3 डॉट क्रॉस केलेत, कारण ह्याच्यातल्या तिन्हीपैकी मी एक गोष्ट केली नव्हती, आता आठवत नाही मला, तर मी आजचं सांगते. तर आज मी योगा केला, मेडिटेशन केलं, कारण ते क्लासमध्येच होतं, बट अफर्मेशन्स नाही केले, तर त्यामुळे मी इथे क्रॉस केले. त्यानंतर डेली 20 पेजेस, इथपर्यंत मी पूर्ण कालपर्यंत पेजेस वाचत आले, बट आज मी तुम्हाला सांगितलं मी सकाळपासून खूप कामं केले, त्यामुळे मी आज वाचू शकले नाही. बट आय डोंट थिंक सो की मी रात्रीपर्यंत वाचेल, कारण आता मला वॉकिंगला जायचं, मग आलं की मी थकून जाते आणि मी लगेच जेवण करून झोपायचं, हा रुटीन फॉलो करते आहे. त्यामुळे आज होईल असं वाटत नाही आहे, त्यामुळे मी क्रॉस केले. त्यानंतर स्किन केअर अँड बाहेरचं खायचं नाही, हे वालं इकडे बघा 2 तारखेला मी मे बी बाहेरचं खाल्लं होतं, बाहेरचं म्हणजे थोडंफार, जास्त नाही. ओके, तर त्यामुळे मी क्रॉस केलं आहे आणि बाकी सगळीकडे फॉलो केले. आणि स्किन केअरचं तर त्यासाठी राईटच आहे. ओके, कारण मी स्किन केअर दररोज करते. त्यानंतर 7 आणि 8 तारखेला मी बाहेरचं खाल्लं होतं, आय थिंक मी मस्त आणि काय आईस्क्रीम काहीतरी खाल्लं होतं इथे दोन्ही दिवशी, त्यामुळे. त्यानंतर लर्न न्यू थिंग, काही ना काही मी दररोज एक गोष्ट नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असते, तर त्याबद्दल मी इथे राईट केले. आणि आज मी काहीच नाही करणार आहे, आज मी स्वतःच्या दिमागाला थंड ठेवणार आहे, त्यामुळे मी इथे क्रॉस केले. सो असं माझं हॅबिट ट्रॅकर आहे. इकडे हे पिरियड्स ट्रॅकर आहे, ते अजून जानेवारी मंथ आहे, अजून चालू झालं नाही, त्यामुळे तिथे काहीच नाही आहे. आणि इकडे हे जे डेट आणि हे आहेत ना, काय म्हणतो आपण, डेट दिलेली आहे आणि त्याच्यावर मी ना जिथं जे व्लॉग टाकला आहे, सपोज आता हा उद्या टाकायचा आहे मला, ओके, म्हणजे 12 तारखेला टाकायचं आहे, तर मी त्याचं हे लिहिलं आहे. मला आजच माहिती आहे ना, मी व्लॉग आता एडिट करते, आजच माहिती आहे उद्याच्या व्लॉगमध्ये काय असणार आहे, सो मी त्याचं लिहिलं आहे हे ऑलरेडी. आणि हे बाकीचं आत्तापर्यंतचं जेवढे मी व्लॉग टाकले. आणि ही प्रोग्रेस जेव्हा बघतो ना आपण, तेव्हा आपल्याला मेन कळतं की आपण खरंच एवढं काम केलं आहे, आणि तेव्हाच आपल्या मनाला समाधान वाटतं. ओके, तर सो हे असं आहे. इकडे माझं काहीतरी इकडे माझा योगा क्लास संपणार आहे मे बी. ओके, इथे चालू झाला होता, सो मी इथे चिटकवले आणि इथे संपणार. हो, राईट. पण 21 दिवस इथेच होतात का? 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19, हो राईट, इथे संपणार आहे आणि तिथून मला परत रिपीट चालू करायचं पूर्ण परत योगा. सो मी इथे हे ओके, तर हे असं सर्व आहे. मी मस्त जर्नलिंग आता करते, खूप छान वाटतंय आणि मी तुम्हाला आता भेटते नंतर. गाईज, मी आता जेवण करत होते आणि जेवण करता करता स्क्रोल करत होते आणि मी हे असं काहीतरी पाहिले, आता मला शॉक बसलाय सिरियसली. म्हणजे मी ज्यांना एवढं चांगलं बोलत होते इन्स्टाला, ज्यांना मी जे माझ्याकडे हेल्प मागत होते काही गोष्टींसाठी, ज्यांना मी त्यासाठी रिप्लाय देत होते, ते लोक माझ्या पाठीमागे काय करतायत हे मला आत्ता कळलं. आणि जसं मी त्यांना हे बोलले तसं ती गोष्ट त्यांनी मिटवली. ब्रो यार, मी एवढं शॉक झाली आता. म्हणजे मी सर्वांना ना खूप चांगले आहेत, मला जे समोरून बोलतात ना चांगलं तू खूप छान करते, तू खूप असं करते, मी समजत होते की हे सर्व माझ्याबद्दल चांगला विचार करतात, मी पण त्यांना तसंच चांगलं बोलायचे. आणि हे तर माझ्या माघारी, बापरे. आत्ता मला कळालंय की सगळेच आपल्याबद्दल चांगलं बोलणारे ना आपल्या मागे चांगला विचार करत नाहीत. सिरियसली खूप मोठं लाईक असं मला ना आज जे मी नवीन गोष्ट शिकते ना दररोज, आज ही गोष्ट मी नवीन शिकली आहे. अजिबात कोणावरच विश्वास ठेवायचा नाही, कोणावरच नाही. जे आपल्याला चांगलं बोलतात त्यांच्यावरही नाही, आणि जे वाईट बोलतात त्यांच्यावर तर ठेवायचंच नाही. लाईक आता मी काय करू, मला असं, मी म्हणता ना शॉकमध्ये गेले. मी एवढं गोड बोलायचे, मी चांगलं बोलायचे, आणि ते लोक असं करू शकतात. अननोनच आहेत ते, काय माझ्या ओळखीचे नाही आहेत, बट खरंच झालं की तुमच्यासोबत पण असं कधी? आणि मला एक सांगा, माझ्या आवाजामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? देवाने मला असा आवाज दिलाय, माझा घशाचा प्रॉब्लेम आहे का काही, का तुम्हाला काही माझ्या आवाजामध्ये मी काही बोबडं बोलते? ॲटलिस्ट देवानं मला बोबडं बोलायला शिकवलं, बोबडं बोलणं दिलं नाही, ॲटलिस्ट मला सरळ आवाज दिलाय, चांगला आवाज दिलाय.
काही नाही ना. मी ग्रेटफुल आहे त्या गोष्टीसाठी की देवाने ॲटलिस्ट मला बोलता येते हे शिकवलंय, दिलंय मला देवाने बोलता येणं. ज्यांना बोलता येत नाही ना त्या लोकांना विचारा काय वाटत असेल. सिरियसली लाईक म्हणजे देवाने जे दिलंय, जे नॅचरल आहे त्याच्यावर देखील लोकांना प्रॉब्लेम आहे. स्वतःच्या घरात आणखीन 4 जणांना बोलून बघा, त्याच्यापैकी 2 जणांचे आवाज असतील माझ्यासारखे. आणि मला तर वाटत नाही माझ्या आवाजात काही वाईट आहे. मला सरळ बोलता येतं, मी बोबडं नाही बोलत. आणि मी शहाणं समजते मला स्वतःला. शहाणं मी जे आहे ना ते दाखवते. अति शहाणं वगैरे हे ना, आता ते जर दाखवलं ना, तुम्ही सुद्धा मला येऊन कमेंट करता की ऋतुजा अति होतंय, ऋतुजा तू अतिशहाणपणा करते, हे तुम्ही बोलता. उगाच मला लोक एवढं पॉझिटिव्ह कमेंट करत नाहीत, उगाच मला इन्स्पिरेशन म्हणत नाहीत. गॉड, मी ना आता खूप जास्त माझं डोकं सरकलंय. मी जेवण करत होते आणि जेवण करता करता मला एवढा मोठा शॉक बसलाय. जवळचे लोक असं करू शकतात. जवळचे म्हणजे ज्यांना मी माझं सपोर्टर म्हणून बोलत होते, जे मला चांगला सपोर्ट करत होता. गॉड, जाऊ द्या आता मी कायच बोलू. मला धडा शिकवलाय त्या लोकांनी आज, आणि मी ही खूप मोठी गोष्ट आज शिकले आणि मी आयुष्यात ही गोष्ट कधीच विसरणार नाही. आता मी अगोदर माझं जेवण संपवते. चला काय झाले, मी घरी वॉकिंगवरून, आणि आज मी लवकरच आले कारण कोमलला घ्यायला जायचं होतं. ती आली होती आणि मला पण आज खूप जास्त एनर्जी कमी होती. म्हणजे मला बसावंसं वाटत होतं, फिरावंसं वाटतच नव्हतं. त्यामुळे मी लवकरच निघून आले आणि आता जेवण वगैरे करायचे. बरेच जण मला म्हणत होते की रात्री जेवण नाही का करते, बट थोडंसं करते, जास्त नाही, कारण रात्री पचनक्रिया आपली बंद असते त्यामुळे. तर चला आता मी जेवण वगैरे करते आणि आजच्या पुरतं हेच सर्व. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला नसेल. ओके, कारण मी फक्त वायफळ बडबड केलेली होती. तर चला मग भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.